नमस्कार मित्रांनो, माझं नाव कविता. या गोष्टीला काहीच महिने होऊन गेले, पण हा अनुभव माझ्या नजरेसमोर आहे असाच आहे. मी घरकाम करणारी आणि गरीब बाई. दिसायला मी तशी देखणी आणि सुंदर होते. आता मी साधारणतः 35 मधली बाई. एकटीच असायचे, त्यामुळे मिळेल ते काम करायचे. काही दिवसांपूर्वी मी गावातल्या मालकाच्या घरी घरकाम करू लागले होते. हळूहळू माझी आणि त्यांची खूप चांगली ओळख झाली. पण त्यांचं शेतामध्ये पण एक घर होतं, फार्म हाऊस. तिकडे मी कधीच केव्हाच कोणत्या कारणानिमित्त गेले नव्हते. पण एक दिवशी मालकांच्या मनात आलं की असंही शेतातील घर असंच रिकामं पडून असतं. तसंच ठेवलं तर ते खराब होईल, म्हणून कोणीतरी नवीन भाडेकरू तिथे राहायला येणार होते. म्हणून ते शेतामध्ये मला घेऊन गेले आणि म्हटले की शेतातलं घर पण आपलं स्वच्छ करायचं आहे, तर तू माझ्यासोबत चल. मी तशी घर काम करायचे, पण त्यांनी बोलल्यानंतर मी त्यांच्यासोबत शेतात गेले. मी घर काम करत होते. ते आतमधल्या खोलीत काहीतरी करत होते. त्यांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलवलं. पण ज्यावेळेस मी तिथे गेले, बाई ग, त्यांच्या मनातली गोष्ट मला समजली. ते लगेच तिथे चालू झाले. मी नको म्हटलं, पण ते कुठे थांबणार होते. त्या दिवशी दिवसभर त्यांनी माझ्यासोबत आणि आम्ही दोघांनी नक्की काय केलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. मित्रांनो, माझं नाव कविता. तशी माझे मालक खूप दारू प्यायचे आणि जास्त करून त्यांचं आणि माझं काही पटत नसायचं. मी माहेरीच राहत होते. माहेरी राहिल्यामुळे एकटी तर राहू शकत नव्हते, कारण की मला एक भाऊ होता. त्याचं पण लग्न झालं होतं, पण वहिनीला अजिबात आवडायचं नाही, म्हणून मी वेगळीच राहू लागले आणि करून खात असायचे. मला जास्त काम जमायचं नाही शेतातलं, त्यामुळे मी घर काम करायला जायचे. आमच्या गावातले खूपच श्रीमंत असलेले मालक प्रकाशराव, त्यांची बायको माझ्या खूप चांगली ओळखीची. मला खूप माझ्या मालकीनबाई अगदी जीव लावायच्या. मी त्यांच्या शेतामध्ये तसं कधी कामाला गेले होते, त्याच्यावरून ओळख झाली आणि ते म्हटल्या की तू आमच्या घरी घरकामासाठी येत जा. मालकीनबाई पण नोकरीला होत्या. त्या शिक्षिका असल्यामुळे सतत त्यांना अगदी घरातलं काम जमायचं नाही, त्यामुळे त्या मला बोलवायच्या. आणि माझे मालक गावामध्येच त्यांचं शेतातल्या असलेल्या सामानाचं दुकान होतं. मला त्यावेळेस चांगलंच आठवते. दुपारचं घरी कोणीच नसायचं. मी सकाळीच 8 वाजता जायचे. घरातला स्वयंपाक, धुणं, भांडी उरकल्यानंतर सगळे आपापल्या कामाच्या ठिकाणी जायचे. त्यांची फक्त म्हातारी आई, म्हणजे माझ्या मालकांची म्हातारी आईच घरी असायची. मी मात्र काम झालं की घरी यायचे. माझं काम जास्त नव्हतं, पण कधीकधी घरात जास्तीचं काम करावं लागत असायचं. शेतीवाडी भरपूर होती. पैशांची त्यांना काहीच कमी नव्हती. एक दिवशी असंच मी कपडे धुवत होते आणि मला माहितीच नव्हतं की मालकिनीने पण आज माझ्यासारखीच आणि रंगाने सेम दिसणारी साडी घातली आहे. मी कपडे धुवत होते. मालकांना आज थोडासा वेगळाच मूड होता. त्यांच्या मनात वेगळंच होतं. मी बाथरूममध्ये होते. अचानक नकळत ते आले आणि मालकीनबाई आहेत म्हणून माझ्याजवळ आले. मी बाई ग, त्यांना म्हटलं की अहो सोडा, मी आहे. त्यावेळेस त्यांना समजलंच नाही, पण त्या काही सेकंदामध्ये आमच्यामध्ये खूपच वेगळं झालं. जे नव्हतं व्हायला पाहिजे होतं तसं एवढं काही झालं नव्हतं. मालक म्हटले, अगं तू. मला वाटलं मालकीनबाई आहेत. ते खूपच लाजले. त्यांच्यापेक्षा मी खूप लाजले आणि हळूच हसले आणि म्हटलं की अहो, तुम्हाला मालकीनबाई आणि माझ्यातला फरक दिसत नाही का? त्यावेळेस ते म्हटले की चुकून झालं,
जाऊ दे, कोणाला काही म्हणू नको. मी म्हटलं नाही, पण त्यांची ही अवस्था पाहून मला हसू आवरलं नाही. मी पण गालातल्या गालात हसले. त्यांना काहीच म्हटले नाही. ते नंतर निघून गेले. पण माझ्या मनात काहीच आलं नाही. त्यांच्या मनात मात्र जे यायचं होतं ते मला समजलं नाही. मालकीनबाई सकाळी 10 वाजता जायच्या. मालक पण त्यांना घालवण्यासाठी जायचे आणि दुकानातच थांबायचे. पण त्या दिवशी मालक म्हटले की तुझ्याकडे माझं थोडंसं काम आहे, मी तुझी नंतर भेट घेतो. मला काहीच समजलं नाही. मग काय, ते थोड्या वेळाने डबल घरी आले आणि मला म्हटले की काय गं, आजकाल तू अशी का करतेस? मी म्हटलं कसं? नाही, माझ्याकडे बघून हसते आणि कधी कधी अगदी कारण नसताना पण माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. हे ऐकून मी मात्र आश्चर्यचकित झाले. माझ्याकडून तर असं काहीच झालं नव्हतं. मी म्हटलं की मालक, कधी? अहो, माझ्याकडून असं काय झालंच नाही ना. त्यावेळेस ते म्हटले की खरं सांग. मी म्हटलं की नाही, असं माझ्याकडून कधीच होणार नाही. चुकून त्या दिवशी तुमच्याकडून झालं. त्यावेळेस ते मला म्हटले, मला नाही वाटत की चुकून झालं, कारण की मुद्दाम तू पण त्याच रंगाची साडी घातली जी मालकीनबाईने घातली. हे ऐकून मला थोडासा राग आला आणि म्हटलं की हे बघा, मी तुमच्यात घरकाम करते, पण मी तसली बाई नाही जे तुम्ही समजताय. मी कष्ट करून खाणारी बाई आहे. त्यावेळेस ते म्हटले की अगं, रागाला नको जाऊ, मी तर असंच बोललो तुला, त्याच्यात एवढं काही मनाव घेण्यासारखं आहे. मी म्हटलं की हो, काही बोलायचं आहे ते बोला, पण माझ्याबद्दल असा वाईट विचार नका करू तुम्ही. त्यावेळेस मी म्हटलं की माझ्या कामाचा पगार द्या, कारण की खूप दिवस झालं मला पैसे पाहिजेत. माझी खूपच तारांबळ चालू आहे. घरामध्ये तर काहीच धान्य नाही. हे पाहिल्यानंतर ते म्हटले की बरं थांब आणतो. मी त्यांची वाट पाहत बाहेर होते. घराच्या बाहेर त्या आजीबाई होत्या, मात्र मी घरामध्ये थांबले होते. ते लगेच घेऊन आले जास्तीचे पैसे आणि मला म्हटले की हे धर, काही जरा जास्त आहे, 2-4 हजार. मी म्हटलं कशाला? ते म्हटले की असू दे, अगं तुझी अवस्था आणि घरची परिस्थिती चांगली नाही, मला माहीत होतं, मात्र आधीच तू पैसे मागितले असते तर दिले असते. आता आलेत पैसे तर राहू दे. हां, पण मालकीनबाईला काही म्हणून नको ह्याच्याविषयी. तर ते मला म्हटले, तर मी म्हटलं की हो, नाही सांगणार, आपल्या दोघातच राहू दे. काय माहीत त्यांना आजकाल माझ्याविषयी खूप लळा लागला होता. मग माझं काम झाल्यानंतर मी जाऊ लागले. त्यावेळेस ते मला म्हटले की अगं थांब, मी पण आता तिकडे जाणार आहे, तर तुला सोडतो तुझ्या घरी. मी म्हटलं की नको, जाईन ना माझी मी. ते म्हटले की असू दे. त्यांनी मग मला घेऊन माझ्या घरापर्यंत आले. पहिल्यांदाच मालक आमच्या घराच्या जवळ आले होते. मी त्यांना म्हटलं की घरी चला ना. त्यावेळेस मात्र ते म्हटले की नको, आता उशीर पण खूप झाला आहे, एखाद दिवशी येईन घरी. मी म्हटलं की हो, मी तर वाटच पाहीन. असं म्हटल्यानंतर ते निघून गेले. पण मला पण त्यांच्याविषयी एक वेगळ्याच भावना आणि वेगळाच आदर निर्माण झाला. बाई गं, ते माझी किती काळजी घेत आहेत आणि घरचे असल्यासारखं ते मला वागवत होते. हळूहळू मला त्यांच्याविषयी काही गोष्टी समजू लागल्या होत्या, कारण की मालकीनबाई सारख्या म्हणायच्या की आजकाल ह्यांचं वागणं मला बदलल्यासारखं वाटतंय. पण मी असा विचार नव्हता केला की त्यांचं असं वागणं कोणासाठी आहे ते. मालकीनबाई आणि त्यांच्यात नेहमी भांडण व्हायची, दोघांचे पैशावरून किंवा एकमेकांवरून काही ना काही होतच असायचं. मी जास्त करून लक्ष द्यायची नाही, मात्र सकाळचा त्यांचा होणारा वाद माझ्याकडून अगदीच राहायचा नाही. पण एक दिवशी झालं असं, अचानक त्यांच्या मनात आलं की असंही शेतातील फार्म हाऊस रिकामाच असतो, तिथे कोणी जात पण नाही, तर कोणाला तरी राहण्यासाठी द्यावं आणि शेत पण असंच पडक राहतं आहे, तर कोणीतरी एखादी व्यक्ती राहिली की तिकडे पण लक्ष देता येईल. हे त्यांचे अगदीच ठरलं होतं. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते मला म्हटले की ऐक ना, मालकीनबाई पण होत्या घरामध्ये आणि त्यांच्या आई पण होत्या. त्यावेळेस त्यांनी मला बोलून घेतलं आणि म्हटल्या की कविता, हे बघ, आमचं शेतातलं फार्म हाऊस आहे, आज तू दिवसभर थांब आणि तिकडे पण काहीतरी स्वच्छता आणि झाडू लावायचं आहे, तेवढं मात्र करून घे.
मी म्हटलं की हो. आता त्यांच्यापुढे मी काय म्हणू शकणार होते. ते मला म्हटले की दुपारी जाऊया आपण. मी म्हटलं की हो. मी घरी होते आणि त्याच वेळेस मला माहिती नव्हतं की मालक आज माझ्या घरी येणार आहेत. मालक मला घेण्यासाठी घरी आले. त्यावेळेस त्यांना पाहून माझ्या शेजारी असलेल्या बाया पण आश्चर्यचकित झाल्या आणि मला म्हटल्या की कोण आहेत ग हे. मी म्हटलं अगं ह्यांच्याच घरी जाते मी कामाला. त्या मला म्हटल्या की बाई ग, तुझा मालक तर खूपच चांगल्या घराण्यातला आणि खूपच देखणा तरुण आहे. त्यांच्या मनात तर मालकाविषयी लगेच वेगळ्या भावना चालू झाल्या. मी मात्र त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मालकाने मला गाडीवर बसवून त्यांच्या शेतामध्ये घेऊन आले. पहिल्यांदाच मी शेतातल्या घरी आले होते. अगदी 2-3 खोल्या, किचन, हॉल आणि एक रूम असं होतं. खूप दिवस नसले आल्यामुळे खूपच धूळ होती. मी स्वच्छ करू लागले. मालक आतमधल्या खोलीमध्ये होते. जी खोली आताच मी अगदी स्वच्छ करून बाहेर आले होते. माझं काम होत आलं होतं. धुळेने माझी सगळी साडी खराब झाली होती. मालकाने आवाज दिला म्हणून मी आतमध्ये पाहायला गेले तर पाहून मी आश्चर्यचकित झाले. मी म्हटलं मालक अहो हे काय केलं तुम्ही? हे कपडे कशाला काढलेत? त्यावेळेस ते म्हटले अगं धूळ खूपच कपड्यांवर बसली म्हणून झटकत होतो. मी मात्र त्यांना पाहून लाजले आणि जाऊ लागले. त्यावेळेस ते म्हटले अगं थांब ना. मी म्हटलं का हो? अगं तुला एक गोष्ट बोलायची आहे, बोलू का? मी म्हटलं कोणती गोष्ट? मला काहीच माहिती नव्हतं. त्यावेळेस ते म्हटले की खरं सांग, त्या दिवशी नकळत मी जवळ आलो होतो तेव्हा तुझ्या मनात नक्की काय आलं होतं पहिल्यांदा? हे ऐकून मी मात्र आश्चर्यचकित झाले. मी म्हटलं अहो काही नाही, तुमच्याकडून चुकून झालं होतं त्यामुळे एवढं काय, मी कधीच तुम्हाला माफ केले. त्यावेळेस ते म्हटले की नाही, सुरुवातीला तू काहीच बोलली नाही, नंतर तुझ्या मनात आलं आणि तू मला दूर लोटलं. खरं सांग. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. त्यावेळेस मी म्हटलं की काही नाही, खरंच खूपच बरं वाटलं होतं, पण हे चुकीचं आहे ना? त्यावेळेस ते मला म्हटले की नाही, तुझ्या मनात असेल तर काहीच नाही, कारण की मला पण तू खूपच आवडते. तुझा स्वभाव आणि तू दिसते पण एवढी सुंदर आणि देखणी. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. ते मला म्हटले की खरं तर इथे येण्याचं कारण तूच आहेस. मला तुला भेटायचं होतं आणि तुला माझ्या मनातली गोष्ट सांगायची होती. मी म्हटलं कोणती? त्यावेळेस ते माझ्याजवळ आले आणि अलगद मला म्हटले की कविता, तू मला खूपच आवडते, अगदी पहिल्यापासून. आपण आजकाल तुझ्याशिवाय राहणं खूपच कठीण झालं आहे. हे बघ, आपण तर काही गोष्टी जगाला दाखवू शकत नाही, मात्र आपल्यामध्येच राहू दे आणि मला पाहिजे ते दे. मला माहिती होतं की त्यांच्या मनामध्ये काय आहे, पण मी पण आता थांबवत नव्हते त्यांना. माझ्या पण अगदी भावना अगदीच दाटून आल्या होत्या. त्यांनी माझ्याजवळ आले आणि अलगद जवळ घेतलं. मी पण वेड्यासारखं त्यांच्या प्रेमात अखंड बुडू लागले होते. त्यांची करण्याची पद्धत मला खूपच वेळ लावत होती. मी पण आता खाली सरले आणि ओठांवर त्यांच्या भावना अगदी शांत करू लागले. त्यांना मात्र उबारा मिळत होता आणि त्याच्यामुळे त्यांना खूपच आनंद वाटत होता. त्यांचा चेहरा सगळा सांगून जात होता. नंतर तिथेच आम्ही दोघेजणं एकमेकांचे अगदीच अखंड बुडालो आणि सुंदर क्षणाचा आनंद घेऊ लागलो. त्यांची मात्र अवस्था खूपच वेगळी होती. खूप दिवसानंतर मला पण असं कुणीतरी आपला व्यक्ती भेटला होता. आज ह्या फार्म हाऊसवर अगदीच आम्ही दोघंच होतो. एरवी ह्या फार्म हाऊसवर अगदी कोणी नसायचं, शांतता होती. मात्र आता माझे मंजूळ स्वर ऐकून त्यांना पण आनंद वाटत होता. त्या दिवशी सुखाचे क्षण दिवसभर मला मिळाले आणि मी पण वेडीपिशी झाले. खरंच ते मात्र कमालीचं होतं. पण तिथून पुढे आता आमची भेट इथेच होऊ लागली. तर कशी वाटली माझी आणि शेतमालकांची ही त्यांच्याच फार्म हाऊसवरची प्रेमकथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.